हालेलुया धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु हालेलुया 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 सर्वांनी आपल्या आपल्या बायबल घेऊन कुंभ बसायचे आहे आणि हर एकाने वचनाकडे लक्ष द्यायचं आहे. वचन ऐकणं फार गरजेचं आहे कारण की वचन हे आपल्याला एक मार्गदर्शन करत आहे कारण की ते जीवनाकडे जाण्याचा मार्ग दाखवत आहे. त्या वचनाद्वारे कसं आपलं जगायचं कसं चालायचे हे वचन आपल्याला खुलासा करून दाखवत आहे. कारण की हर एकाची काहीतरी चिंता असते. हर एक व्यक्ती हर एक आत्मा काहीतरी दुःखातून बरं होण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी समस्या असते त्याला उत्तर पाहिजे. उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न करतो पण त्याला उत्तर भेटत नाही. हालेलुया हालेलुया. असं बरेचसे व्यक्ती आहेत की त्याला उत्तर पाहिजे पण उत्तर त्याला भेटत नाही. का? त्याला उत्तर पाहिजे आहे कारण की माझ्याबद्दल काय आजार आहे, काय माझ्यामध्ये काय जी समस्या आहे, माझ्यामध्ये अडचण आहे, याच्याबद्दल मला प्रश्न पाहिजे, उत्तर पाहिजे. या प्रश्नांचे मला उत्तर पाहिजे. आता याचे उत्तर माझ्यामध्ये काय असेल? हालेलुया. प्रत्येक व्यक्ती भावनो काय ना काही उत्तरच शोधतो, कोणता तरी उत्तरच शोधतो. म्हणून तो त्या गोष्टी चिंता करत बसतो, त्रासतो. कोणी दुःखामध्ये असेल, आता दुःखामध्ये आहे, आजारमध्ये आहे, तर तो व्यक्ती काय करत? तो कोणता विचार करत बसेल? बरा होण्याचा. ती उत्तर बसत असेल मला बरं व्हायचं आहे, मला बरं व्हायचं आहे, म्हणून माझ्या संधी माझा गडी नाही, माझा परिवार नाही, म्हणून काय करतो दुःखा इतर जो दुःखामध्ये असतो व्यक्ती तो किती त्रासलेला असतो की मला कोण उत्तर दे, मला कोण सहाय्य करल, मला कोण मदत करल. भावना तसं सांगितलं गेलं आपल्याला बरेचसे जे मानवाने बनवलेले या धरतीवर वस्तू जेवढी वस्तू बनवलेली आहे माहित जो आता मी माईक घेऊन हातात आहे, हा माईक जरी बिघडला, हा माईक बिघडला, ह्याला बेस्ट कोण करेल? हे माईकची कंपनी किंवा जो रिपेअरर आहे त्याला माहित आहे, ज्याने बनवलेला त्याला माहित आहे. आता याला कोण बेस्ट करेल? या माईकची कंपनी. मशीन बंद पडली, आता त्याला बेस्ट कोण करणार? ते मशीनची कंपनी, त्याचा मालक. आता याचा मालक कोण? कंपनी आहे ना. साऊंड बंद पडला, त्याला कोण बेस्ट करणार? कोण बेस्ट करेल? ती साऊंडची कंपनी. फ्रीज आहे, टीव्ही आहे, हर एक काय वस्तू आहेत, गाडी आहे, सर्व काय आहे, तर बंद पडल्यावर त्याला कोण? ज्याच्या त्याच्या कंपनी त्याची वडील असतं, म्हणजे तो एक कंपनी त्याचे वडील आहे, त्याला बेस्ट करते. हालेलुया. इतकं समजले का? इतकं समजलं तुम्हाला? जर ती बंद पडत असताना त्याची कंपनी त्याला रिपेअर करते, त्याला बेस्ट करते, बरं करते, ठीक करते. पण आज आपल्याला पण कोणीतरी बेस्ट करण्यासाठी आलेलाच आहे. आपल्यामध्ये काय बिमारी पडली, काय बिघडलं हे आपल्याला माहित नाही, तर त्याला माहित आहे, जिवंत परमेश्वर प्रभू ख्रिस्ताला. हालेलुया. कारण की भावनेनं आपण जेव्हा आजारी पडतो, सर्दी खोकला होते किंवा हात पाय गळतात, आपल्या वरतून जाणवतो नेमकं काय त्याच्यामध्ये बिघडलं आहे. हात पाय चावतात, हातापायला आग निघते, शॉटिंग झाली हे काय झालं हे आपल्याला ठाऊक नाही. हालेलुया. मला जाणवत आहे की माझा हात पाय दुखायला लागले, पण खरं त्याच्यामध्ये काय बिघडलं आहे हे आपल्याला माहिती आहे. माझ्या पोटामध्ये दुखत आहे, लगड माझ्या पोटात लगड, पण पोटात नेमका काय दुःख आहे ठाऊक नाही. हालेलुया. आपल्याला माहित आहे का? पण जो आपल्याला बनवणार आहे, आपल्याला घडवणार आहे, त्या येशू ख्रिस्ताला सर्व काही आपल्याबद्दल माहित आहे. कारण की बरा करणारा प्रभू येशू, बनवणारा
जीवन देणारा, चालवणारा, घडवणारा, बोलावणारा. हालेलुया. कोण आहे? प्रभू येशू. आज माहिती सांगेल की या कंपनी मशीन बंद पडली, या कंपनीला रिपेअर करण्यासाठी घेऊन जा. कोणीतरी सांगेल. हालेलुया. तसाच या धर्तीवर पण कोणीतरी सांगण्यासाठी आहे की तुझा खूप तू इलाज केला असेल हॉस्पिटलमध्ये, भक्ताकडे, दर्गामध्ये, ते याचा इलाज झाला नसेल तर आज तू ते प्रार्थनाला घेऊन जा, तिथे याचा इलाज होणार आहे. हालेलुया. कारण की तिथे कोण आलेला आहे? येशू. आज म्हणणं तुम्हाला वचनाने खूप काही चांगलं ऐकायला भेटणार आहे. कारण की आज परमेश्वर वचनाने आपल्याला सांगत आहे की योहान सुपरवर्तमान 5व्या अध्यायाचं वचन 5 पासूनच आहे, 5 ते 7 पर्यंत. हालेलुया. नवा करार योहान सुपरवर्तमान 5वा अध्याय वचन 5 ते 7. तिथे एक कोणीतरी 38 वर्षाचा माणूस आजारी पडला होता, बरोबर ना? सापडलं काय? वाचायचंय. इथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? ते दुसऱ्यांनी त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्या कोणी मनुष्य नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कुणीतरी माझ्या आधी उतरतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. काय सांगते वचन आपल्याला की तिथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक मनुष्य होता. आता 6 मध्ये पासून सांगताय की येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? येशूने त्याला सांगितलं, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तेव्हा त्या दुखणे इतरांनी त्याला काय उत्तर दिलं? त्या दुखणेकरांनी त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तर दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. हालेलुया. हालेलुया. भावनेनं बघा, आज 38 वर्षापासून जो तिथे ते तळ्याशी, आता तो तळ्याचं नाव तुम्हाला मी सांगितलं होतं, किती जणांना मी कहतो कैव सांगितलं होतं. ते तळ्याचं नाव काय होतं? बेस नाही का? काय तळ्याचं नाव होतं माहिती आहे का? आता तो 38 वर्ष झालेला आजारी व्यक्ती तो ते तळ्याजवळ तो झोपून राहायचा, बसून राहायचा. जेव्हा पाणी उसळते तेव्हा त्याचा माणूस कोणी त्याचा आहे नाही ते पाण्यामध्ये सोडण्यासाठी. कारण की जेव्हा परमेश्वर म्हणायचा, ए जा पाणी हलव, टाइम झाला की जा पाणी हलव, की देवदूत येऊन ते पाणी हलव, तर कोणीतरी त्याला ते पाण्याला पाहतच राहतात. तर पाणी हलायला लागले की लगेच उड्या टाकतात. हालेलुया. कारण की तिथे चमत्कार होतात, मोठे मोठे आजार बरे होतात. का? देवदूत येऊन ते पाणी हलवतात आणि लोकांचे दुःख व आजार काढून टाकतात. हालेलुया. आज बरेच दिवस झालं तेव्हापासून ते घडत आलं. आता ते शिलो तळे माहित ना, ते तळ्याचं नाव. ते तळ्यावर देवदूत येऊन पाणी हलवतात. देवदूत येऊन पाणी हलवतात. जे आजारी लोक त्याचे तळ्यामध्ये जाऊन ना उडी मारतात आणि ते बेस होतात. असा एक दिवस झाला की त्यांच्या बापाला माहित नाही, या जगामधील लोकांचे बापांच्या बापाला माहित नाही की आज पाणी हलतच नाही का. ते डोळे घालून बसले बटाट्यासारखे ते तळ्याकडे पाहून.
डोळे काढून बसायचे, तड्याला पाहत राहायचे की आज पाणी का हलत नाही. पाणी हलता तर मी उडी मारतो, पाणी हलता मी डोळ झोपता, पाणी हलता तर मी अंघोळ केली असती. इतके दिवस पाणी हललं ना, आज का हलत नाही? टाईम निघून गेलं का हलत नाही? त्या लोकांची बापाला माहित नाही की आज कोणाचा बाप आला आहे, आज कोणाचा बाप खुद आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस पाणी हलत त्या तळ्याकडे पाहत आहेत, पण आपला बाप खुद आला तर ते लोकांच्या बापाला सुद्धा माहित नाही की स्वतः बाप इथे आलेला आहे आम्हाला बरा करण्यासाठी. हालेलुया. ते लोक तळ्याला पाहतात, पण येशूने ते 38 वर्ष आजारी पडलेल्या माणसाला पाहत होता की हे तुला बरं व्हायचं आहे का? येशूने त्याचा कळवा पाहून म्हटले, तुला बरं व्हायचं आहे काय? तेव्हा ते दुखण्या इतरांनी काय सांगितलं, ओ महाराज, जेव्हा पाणी उसळते, जेव्हा पाणी उसळते तेव्हा मला त्या पाण्यामध्ये सोडण्यासाठी माझा माणूस कोणी नाही. मी जातो ना न जातो तेव्हा कोणीतरी माझ्या आधी कोणीतरी उतरतो. मी तसा. येशूने त्याला सांगितलं, तुला बरं व्हायचं आहे काय? हालेलुया. येशूने काय सांगितलं, तुला बरं व्हायचं आहे का? तर त्याने उत्तर कसं दिलं? बरोबर, ओ महाराज, पाणी जेव्हा उसळते तेव्हा कोणीतरी माझ्या आधी जाऊन कोणीतरी उतरतो. त्या येशूने ते जो 38 वर्ष माणूस त्याला आज्ञा असे केली की उठ आणि बाज उचलणं चालू लागलं. हालेलुया. त्याचे पोट बरं झालं आणि तो परिपूर्ण शुद्ध झाला, बरा झाला. आज कोणाच्या बापाला होता तिथे? सर्व जगाचा बाप आला होता. पण जे लोक डोळे काढून बटाट्यासारखे त्या तळ्याकडे पाहत होते त्यांच्या बापाला माहित नाही की आज कोणाचा बाप यायचा आहे. हालेलुया. ते फक्त पाणी ओसरण्याची त्याची वाट बघतात. तर परमेश्वर खूप आलेला आहे बरं करण्यासाठी, तरी ते त्याच्याकडे दृष्टिकोन पाहत नाही. हालेलुया, हालेलुया. आज परमेश्वराने पूर्वी तसंच घडत होतं भावांनो, जे सांगितलं तुझं सर्वांना सांगितलं त्याचं घडत होतं, पण ते पण पडलं नाही म्हणून परमेश्वर खूप आला डोळे देखत त्याला पाहण्यासाठी. का जिवंतामध्ये परमेश्वर आहे, मृतामध्ये परमेश्वर नाही. हालेलुया. जिवंतामध्ये परमेश्वर आहे, मृतांमध्ये परमेश्वर नाही. या दगडाने जे आपले विहीर आहे याच्यामध्ये परमेश्वर नाही. परमेश्वर कोणामध्ये आहे? मनुष्यामध्ये परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. आपण मूर्तीकडे पाहतो, मूर्तींकडे पाहतो की परमेश्वर त्याच्यामध्ये असेल, मोठे मोठे मंदिरांमध्ये असेल. अरे दुनिया इतकी सुंदर बनवली आहे तर परमेश्वर त्या मोठ्या मोठ्या मंदिराला असेल का? हालेलुया. आज तुमचं मन चांगलं असेल ना, उद्योग चांगला असेल तर तुमच्यामध्ये परमेश्वर असेल. हालेलुया, हालेलुया. कारण की परमेश्वराची रचना आपण आहे, तर परमेश्वर कोणामध्ये राहील? आपल्यामध्ये. आपल्यामध्ये परमेश्वर असेल. हालेलुया, हालेलुया. कारण की पापाची माफी देणारा तो आहे, पापाची क्षमा करणारा तो आहे, आणि आपला जीवन देणारा पण तोच आहे. हालेलुया, हालेलुया. तो कोणाचा बाप आहे? आपला सर्वांचा बाप येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. बघा, दुसरा राज्य 4 अध्याय आणि वचन 8-10 जुना करा. दुसरा राज्य अध्याय 4 वचन 8-10.
हालेलुया. एके दिवशी असे झाले की एलिशा सुनेम येथे गेला. तिथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवायास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे. आमेन. असे मला दिसते. जास्त धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्या साठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्यात ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता काय सांगत आहे? एके दिवशी असे झाले की एलिशा सुनेम एलिशा सुनेम नावाची एक स्त्री राहत होती. बरोबर. आणि देवाचा दास त्याच वाटेने जात होता. देवाचा दास त्याच वाटेने जात होता. तिच्या घराकडून जात होता. आता देवाचा दास कुठे जात असेल? प्रार्थनासाठी जात असेल, सुवार्ता सांगण्यासाठी जात असेल. बरोबर. पण त्यास एलिशा सुनेम नावाच्या स्त्रीने त्या दासाला आग्रह केला, म्हणजे बोलवणं केलं. त्यांनी बोलवणं केलं की आमच्या घरामध्ये आज जेवायला या, आमच्या घरामध्ये जेवायला या. तेव्हा ते दासाने तिचे स्वीकारला आणि दास तिच्या घरात जेवण्यासाठी गेला. तो दास काय वारंवार त्याच वाटेने जात असे. जातो येतो. ही स्त्री त्या दासाला पाहून तिच्या नवऱ्यास म्हणाली की हा माणूस साधारण नसेल. हा माणूस साधारण नसेल, कारण की वारंवार हे वाटेने जात आहे. कोणीतरी हा पवित्र माणूस देवाचा दास असा आहे. हालेलुया. हालेलुया. कोणीतरी पवित्र माणूस देवाचा दास असा आहे. हालेलुया. भावनेनो, जिथे देवाचा दास असतो ना, तिथे देवाचे उपस्थित असते. हालेलुया. कारण की जेव्हा दास हा एक देवाचा सेवक असतो, जेव्हा दास देवाला हाक मारतो तेव्हा देव त्याच्या ऐकतो. तेव्हा त्या स्त्रीला दिसून आलं, स्पष्टपणे तिच्या नजरेत दिसून आलं की कोणीतरी हा साधारण माणूस नाही आहे, तर पवित्र देवाचा माणूस आहे. मला हे दिसून आलं. हालेलुया. हालेलुया. स्त्री म्हणाली तिला नवऱ्याला. हालेलुया. पुढे कायम मग तो दास त्या वाटेने जायचा आणि तिथे जेवायला बोलायचा. पुढे काय सांगितलं आहे? आता याच धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्यात ठेवू, म्हणजे तो आपणाकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. बरोबर. त्याच्यासाठी अलग रूम बनवून ठेवू. त्या स्त्रीने नवऱ्याला सांगितलं, कारण की तो एक साधा माणूस नाही आहे, तो देवाच्या माणूसात पवित्र आहे, म्हणून त्याच्यासाठी अलग रूम बनवून ठेवेल. कारण की जेव्हा पण तो येईल वारंवार, तेव्हा तो त्याच्या आपल्याकडे येईल, तेव्हा तो खोलीत जाईल, बसेल, राहील, परत जाईल. हालेलुया. आता जे देवाचे सेवक असतात त्याला कशी सिंपल आपल्यासाठी कशी पाहिजे, पर्सनल खोली पाहिजे. बरोबर. प्रार्थना करण्यासाठी आपापल्या घरामध्ये पण तुम्हासाठी पर्सनल खोली पाहिजे. बरोबर. खोली नसेल तर पर्सनल जागा ठेवा प्रार्थना करण्यासाठी. कारण की जो पर्सनल जागा आपल्याला नसतो तिथे कोणाचा आपण वाद गोंगाट नसते. आपला परिपूर्ण मन देवाकडे असताना देव आपला ऐकत असतो. हालेलुया. आणि देव आपल्याला उत्तर असे देतो. जो कोण उत्तर पाहत होता ना, आज या 38 वर्षाच्या माणसाला काय तर उत्तर पाहिजे बरं व्हायचं होतं. बरोबर. त्याला उत्तर भेटलं, तो बरा पण झाला. आणि त्याला त्यांनी ते लोकांनी देवाला पण पाहिलं. बरोबर का नाही? देव आपल्याला सतत पाहत असतो, आपण देवाला पाहत नाही. हालेलुया. आपल्याला बनवणारा कंपनी नाही आहे. बरोबर. आपल्याला बनवणारी कंपनी नाही आहे, आपल्याला बनवणारी जिवंत परमेश्वर देव आहे. हालेलुया. आपल्यामध्ये बुद्धीमध्ये जो ज्ञान देणारा पण परमेश्वर आहे.
जशी या मशीनीमध्ये जी कंपनी बनवत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे 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 जे मशीन आहेत ते त्याच्यामध्ये टाकले, तसं आपल्या परमेश्वराने आपल्यामध्ये पण या बुद्धीमध्ये ज्ञान बुद्धीने छोटे छोटे भरून काढले आहे, समजण्यासाठी, ऐकण्यासाठी, सहन करण्यासाठी. हालेलुया. कारण की या कंपनीपेक्षा आपला देव परमेश्वर अधिक आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून भावनेनं जिथे दास असतो तिथे आपला बाप असतो. हालेलुया. जिथे आपला दास असतो तिथे आपला बाप असतो. माहिती का? ज्या वेळेस परमेश्वराचा दास येशू ख्रिस्त साहेब बनून आला होता, पण तोच आपला बाप झाला होता. हालेलुया. कळलं का? जो येशू ख्रिस्त परमेश्वराचा दास बनून धरतीवर आला, पण तोच आपला आज बाप झाला आणि शेवट पण तोच बाप आपला राहणार. हालेलुया. किती जण विश्वास करत आहे प्रभू येशू ख्रिस्तावर? हालेलुया. हालेलुया. विश्वास केला पाहिजे, नाही केला तर अजून करा, पण आपला बाप प्रभू येशू ख्रिस्त. बघा अनुवाद 33वा अध्याय वचन 1. अनुवाद 33वा अध्याय वचन 1. देवाचा भक्त मोठे याने आपल्या मरणापूर्वी इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला तो असा. आमेन. हालेलुया. बघा देवाच्या भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला तो असा. आमेन. हालेलुया. हालेलुया. तोच आहे, चांगलं वचन सांगत आहे. आज मोशेने त्या लोकांना आशीर्वाद दिला की मोशेद्वारे लोकांना आशीर्वाद मिळत होता. हालेलुया. मोशेने लोकांना आशीर्वाद दिला त्या मोशेद्वारे लोकांना आशीर्वाद मिळत होता. बोलत नाही. हालेलुया. मोशेने लोकांना आशीर्वाद दिला की मोशेद्वारे त्या लोकांना आशीर्वाद मिळत होता. हालेलुया. मोशेने आशीर्वाद, मोशेच्या द्वारे आशीर्वाद त्या लोकांना येशू ख्रिस्ताचा मिळत होता, प्रभू येशूचा मिळत होता, परमेश्वराचा मिळत होता. हालेलुया. तो मोशे कोण होता? एक भक्तिमान माणसाने देवाचा दास होता. कोण? हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही, तर माझ्याद्वारे देवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. हालेलुया. तसा आज मोशेने आशीर्वाद दिला नाही, तर मोशेद्वारे त्या इस्रायल लोकांना आशीर्वाद भेटत होता. हे कळालं का? समजलं काय? आज मी दास आहे देवाचा, पण मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही, पण माझ्याद्वारे देवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून जिथे देवाचे दास भक्त आहेत तिथे आपला बाप उपस्थित आहे, हे समजून घ्यायचं. हालेलुया. पहिला शमूएल 9वा अध्याय 5 ते 6 वचन. पहिला शमूएल 9वा अध्याय 5-6 वचन. बाकीच्याने गप्प राहायचं, गोष्टी गैदान करता. ते सुख प्रांतात आले तेव्हा सौल आपल्या बरोबरच्या गड्यास म्हणाला, चल आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवाची चिंता करण्याचे सोडून आपली चिंता करत बसेल. तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा, या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकात मोठी मानमान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. चल आपण तिकडे जाऊ. आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपणास कदाचित सांगेल. आमेन. हालेलुया. 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 बघा पहिला शमूएल
9वा अध्याय वचन 5 ते 6 वचन काय सांगत आहे? ते सूप नावाच्या प्रांतात पोहोचले. बरोबर, ते सूप नावाच्या प्रांतात पोहोचले. ज्या वेळेस सोलाच्या बाबाने, जो सोल एक नावाचा एक व्यक्ती होता, हा फक्त आपल्यासारखाच व्यक्ती होता, आपल्यासारखाच होता. हालेलुया, हालेलुया. फक्त सोल एक सुंदर होता आणि हाईट त्याची लांबी होती, मोठी होती. पण ज्या वेळेस सोलच्या बाबांनी सांगितलं, सोलच्या बाबाचं नाव काय होतं? किसबिन. हालेलुया. किसबिन हा सोलाचा बाप होता. या बाबाने सोलाला सांगितलं, तू तुझ्या बरोबर आपल्या गड्यास घे. गड्या कोण? कामगार. गड्या कोण? आपला कामगार. ज्या गड्यास तुझ्या बरोबर घे आणि जे आपले गाढव हरवलेले आहेत ना, हे स्वभावाने जा. जे आपण गाढव हरवले, आपली गाढव पळून गेल्यात, कुठे गेली याचा शोध करत जा. बाबूंनो, पिस्तूल आणि गड्या हे दोघ जण गाढव शोधण्यासाठी निघाले. शोधत 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 गेले. इकडे तिकडे पाहिलं, त्याला सापडली नाही. 2-3 दिवस गेले असतील, तरी त्याला ते गाढव सापडली नाही. आणि दूरचा प्रवास त्याने खूप केला. हालेलुया. ते शोधता शोधता त्याने दूरचा प्रवास करून घेतला, तरी पण त्यांना ती गाढव सापडली नाही. मग सोलाच्या मनात जसा विचार आला की गड्या, आपण ज्या वाटेने आलो परत जाऊया. माझा बाप माझी गाढवाची चिंता सोडून आणि आपली चिंता करत बसेल, म्हणून आपण ज्या वाटेने आला तो मग परत फिरूया आणि घरी जाऊ. हालेलुया, हालेलुया. तेव्हा त्याच्या दासाने असं म्हटलं, ते गड्याने असं म्हटलंय सोलला, आपण इथपर्यंत आलो, आपण मागे कसं जायचं परत? प्रांतामध्ये कोणी एक धार्मिक व्यक्ती राहत होता. कोण? धार्मिक व्यक्ती, देवाचा दास राहत होता. तो सुमेल होता. कोण? सुमेल. हा सुमेल नामाचा एक देवाचा दास होता, भक्तिमान होता, देवाचा आज्ञा पाळणारा. हालेलुया, हालेलुया. तेव्हा ते गड्याने ते सोलला म्हटले की आपण त्याशी जाऊ आणि त्याला विचारू की आम्ही कोणत्या मार्गाने चालावं आणि कोणत्या मार्गाने जाऊ. तो आपला कदाचित तो रस्ता दाखवून, तो मार्ग दाखवून दे. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याला आपण त्याला विचारपूस करू. तेव्हा सोलनी त्याची बात ऐकली आणि सोल आणि गड्या त्याच्याकडे निघाले. चाल चालता वाटतच त्याला तरुण मुलं भेटल्या. हालेलुया. आणि त्या मुलींना त्याने विचारलं की जो देवाचे सेवक इकडे राहत आहे का? त्यांनी म्हटलं हो. आताच तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला भेटणार नाही, तर मग तुम्हाला भेटणार नाही. क्या तो प्रार्थना प्रवास वरती जातो डोंगरावर, पर्वतावर, म्हणून तुम्ही याच घटकेस तुम्ही जाऊ शका. त्याला त्याची तुम्हाला भेट मिळेल, तो तुम्हाला भेटेल, जे काय तुम्हाला विचारायचं तो तुम्हाला सांगेल. हालेलुया. बाबांना सोल आणि गड्या हे दोघे सुद्धा निघाले आणि ते समूह जवळ पोहोचले. ते समूह जवळ पोहोचले आणि सुमेलला आधीच देवानी दर्शन दिलं होतं. देवाने आज्ञा केली होती की कोण एक मी तुझ्या समोर पाठवून त्याला तेलाचा अभिषेक कर, माझा अभिषेक त्याच्यावर उठेल आणि तो राजा होऊन जाईल. कारण की त्या इस्रायलमध्ये माहित ना, इस्रायलमध्ये राजाची गरज होती, तिथे राजा नव्हता. म्हणून परमेश्वरची योजना होती की राजा व्हावं, म्हणून ते गेले होते गाढवा शोधायला आणि देवानी काहीतरी अलग योजना होती देवाची. हालेलुया. ते
ते फक्त गाढवा शोधायला गेले होते बरेनो, पण देवाची काहीतरी अलग योजना होती म्हणून तो गाढवा शोधायचा जो क्षण होता. आज ते सुमेलीचा गाढवा सोडून देस, गावाचे आडंबरण गोळा करू. आज तुम्हाला परमेश्वराने सांगितलं ते मी करत आहे, कारण की आजपासून तू या योद्धांचा राजा आहेस. आजपासून तू योद्धांचा राजा. योद्धांची भाषा युद्ध बोललं देवाचं दास. हालेलुया. आणि तो सोन राजा झाला. त्याला माहित पण नाही, त्याला ठाऊक नाही, तरी पण परमेश्वराने त्याला राजा असं बनवलं. गेला आता गावा शोधायला, पण देवाने त्याच्यासाठी काहीतरी अलग योजना ठेवली, ती त्याला सापडली. हालेलुया. हालेलुया. त्याला गावा शोधता नाही आली, पण त्याचा राजवाडा त्याला शोधता आला. हालेलुया. हालेलुया. आता परमेश्वराने त्याला त्याचा अधिकार दिला, राजाचा अधिकार दिला. त्याला राजा असा घोषित केला. मग तो काय झाला, राजा झाला. हालेलुया. बाबा तसाच आज सुमेलने त्याला काय म्हणत होता, आपली जे वाटायला आलं ते वाट त्याला परत जावं. तो हार मानत होता, बरोबर. त्या उत्तर भेटलं नाही म्हणून तो हार मानत होता. आज आपल्याला पण असं पण दिसतंय वचनामध्ये की जो कोणी प्रार्थनाला येतो, मंदिरामध्ये येतो, केंद्रामध्ये, चर्च मध्ये येतो, बरोबर, त्याला उत्तर भेटत नाही म्हणून तो ऐकतोच वाटतो, परत जातो. मग दुसऱ्या चर्चला जातो, तिथे पण त्याला उत्तर भेटत नाही. चौथ्या तिसऱ्या चर्चला जातो, तिथे पण त्याला उत्तर भेटत नाही. मग परमेश्वर त्याला सांगतो की हा भटकलेला आत्मा आहे. काय म्हणेल, हा भटकलेला आत्मा आहे म्हणून त्याला ते समजत नाही, त्याला कळत नाही. आज त्या सॉलने या गळ्याचं ऐकलं की चल कोणी एक देवाचा माणूस राहत आहे, आज त्याला आपण विचारून तो आपल्याला उत्तर दे. आज ते सॉलने तो गळ्याचं ऐकलं. तसं आपल्या बरोबर कोणीतरी आपला एक माणूस असतो, नाही तू आता टिकून नाही, काय उत्तर भेटल, आज नाही उद्या भेटल. काय एक माणूस आहे, मला आताच पाहिजे उत्तर. नाही मला आताच उत्तर पाहिजे, मी जायचं दुसऱ्या ठिकाणी जातो, उत्तर भेटतात, बरोबर. उत्तर भेटत नाही, मग बसून बसून तो भेटतो, ते उत्तर भेटत नाही, मग तो सोडून तिसऱ्याकडे जातो, तिथे सोडून मग चौथ्याकडे जातो. पण देव असेल ना भटकलेला आत्मा सांगतो, म्हणून भटके हुए भोट हे ठहरे हुए थडके. हालेलुया. हालेलुया. याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात असं सांगा की बाबांना एक कुवा, तिकडे एक विहीर आणि एक नदी, हे पण तुम्हाला सांगत आहे. ह्याच्यामध्ये एक विहीर आणि एक नदी. नदी वरती वाहते आणि खालती जाते, पण विहीर खालतून ते वरती पाणी येते, बरोबर. हालेलुया. तेव्हा ते नदीने घमंड दाखवून त्या विहिरीशी सांगितलं, विहिरीला बोललं की हे विहिरी, तुझं जागच्या थांबा, तुझी काय औकात नाही. तुझ्या जागच्या जागेला थांबलेला आहे, तुझी काय औकात नाही. मी बघ कशी जाते, कशी वाहते. मी पैशाकडे धावा देताना पैसा माझ्याकडे येतो, मी तांदण्याकडे जाते आणि तांदण्याला माणूस माझ्याकडे येतो. मी बघ कशी जाते. तेव्हा त्या विहिरीने सांगितलं, त्या विहिरीने नदीला सांगितलं की हे नदी ताई, तू सांगते ते बरोबर आहे, पण जो थांबलेला आणि भटकलेला याच्यामध्ये काय तर फरक आहे. हालेलुया. जो थांबलेला आणि जो भटकलेला याच्यामध्ये काहीतरी फार फरक आहे. तर विहिरीने सांगितलं, तू वरतून वाहतेस आणि खालती जातेस, पण तू खालाच्या खाली आहेस, मी खालतून येतो वर, म्हणून मी गोडचे गोड आहे. हालेलुया. 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 बाबा, जो कोणी थांबतो, जो कोणी ग्रहण गोष्टी करतो, जो सहन करतो, त्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी लपलेल्याच आहेत, मग तो दाखवत नाही, तो सहन करत आहे, त्याच्यामध्ये गोड गोष्ट आहे. हालेलुया. भटकेला आत्मा काय सांगेल, नाही तो सांगा, तो सांगा, असं वागतो, तसा करून. देवाला माहित आहे तू कसा वाईस, बरोबर, कारण की तू भटकलेला आत्मा आहेस. मला तुझ्याविषयी माहित आहे, परमेश्वरला माहित आहे. परमेश्वर सांगत आहे, तू इकडे तुम्ही भटकत आहेस ना, काय की तू नदीसारखा आहेस.
म्हणून तू खाऱ्याचा खारा मिळालास आणि तू थांबलेला हा गोडाचा गोड झाला. हालेलुया, हालेलुया. आपल्याला कसं बनलं पाहिजे? गोड बनलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? प्रार्थना जात राहायला पाहिजे. प्रार्थना जात राहायला पाहिजे, जात राहायला पाहिजे. जो पण उत्तर भेटेल तो पण जातच राहायला पाहिजे. एक ना एक दिवस परमेश्वर आपल्याला उत्तर देईल. हालेलुया, हालेलुया. आणि जो कोण भटक होत आहे तो सांगतो बाबा भटक आहे तसं राहू नको, हे करू नको, ते न करू, फक्त ग्रहण करा, सहन करा. एक ना एक दिवस थांबलेला त्याचा विजय होतो, भटकलेल्याचा विजय होतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा जसा आज हा सण कसा त्याला म्हणून काही माहित नव्हतं तरी पण तो एक राजा झाला. देवाने त्याला राजवट दिलं. बरोबर, काहीतरी गोष्टीचं आपल्याला उत्तर भेटते, नाही भेटत नाही, प्रत्येक गोष्टीला उत्तर भेटते. थांबायला तो समय दिला जातो आपल्याला, त्या समयामध्ये वाट पाहायला लागते. बऱ्याच गोष्टी बघण्यास आहेत. देव आपली परीक्षा पण घेतो. आपण विश्वास असल्याने आपली परीक्षा घेतो. तुम्हाला सोडतोस का काय करतो? असं बरेच आपल्या जीवनामध्ये साक्ष घडतात, गोष्टी घडतात. परमेश्वराने दिलेला मूलबाळ दुसऱ्या दिवशी परत परमेश्वर घेऊन जाल तर आपण काय करणार? परमेश्वरा दोषला परमेश्वर तू दिलास तो परत घेतलास. हालेलुया. आपण त्या परमेश्वरा दोष लावून, बरोबर ना? आपल्यामध्ये वाईट कपट पण आहे म्हणून आपण आपल्या मुखातून त्या परमेश्वरा दोषी ठरवून दोष लावून, पण बाबांना आपल्याला हे समजत नाही की देणारा पण तोच आहे ना घेणारा पण तोच आहे आणि शेवटपर्यंत मला तारणारा पण तोच आहे. हालेलुया. आपल्याला हे समजतच नाही. आपल्याला समजण्याचे फार कठीण गोष्ट आहे. जो कोणी विश्वासाने ऐकतो त्याला कठीण जात नाही, पण जो अल्पविश्वासाने ऐकतो त्याला फार कठीण जाते. म्हणून आपल्याला वेळ दिली जाते. आज प्रभू परमेश्वराने दिलेलं सर्वांसाठी चांगलं दिलेलं आहे, कोणाला वाईट ठेवलेलं नाही. परमेश्वर विश्वास बघ, विश्वास नाही त्या विश्वासात आज जे त्याला उद्या घेतलं ते त्याच्या तारण होईल. तो तर देवाबरोबर राहील मुलगा, बरोबर. पण आपण जर भटकून दुसऱ्याचा ऐकून तर आपला नाश होणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून जे थांबलेला आणि भटकलेला याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, फार फरक आहे. हालेलुया, हालेलुया. बघा आपण जे वचनामध्ये असं लिहिलं आहे म्हणून असं वचनामध्ये उल्लेख येतो की जे चर्च मध्ये काही बऱ्याच गोष्टी होतात आपल्या समजत नाही, बरोबर. बऱ्याच गोष्टी घडतात ते दिसून येत नाही, दिसून येतात समजत नाही की आपण काय करतो काय नाही करत. बघा तसंच आपण डायरेक्ट वचनाकडे जातो. वचन सांगतो बघा, पहिला राज्य 17वा अध्याय वचन 23 ते 24. पहिला राज्य 17वा अध्याय वचन 23 ते 24. हालेलुया. आपल्याला तर वाचायचं आहे. एलिया तो बालक घेऊन मांडीवरून खाली आला आणि त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, पहा तुझा मुलगा जिवंत आहे. तिसरी एलियास म्हणाले, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्याच तोंडून निघते हे मला आत्ता कळून आले. आमेन. हालेलुया, हालेलुया. बघा देवाचे वचन काय सांगते, एलिया ते बालक घेऊन मांडीवर खाली आला आणि त्यास त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, पहा तुझा मुलगा जिवंत आहे. काय सांगितलं? पहा तुझा मुलगा जिवंत आहे. तेव्हा त्या मुलाची आई काय म्हणाली असेल? वाच एकदा घट्टा. काय सांगितलं? हालेलुया. एलिया ते बालक घेऊन मांडीवरून खाली आला
आणि त्याच त्याच्या आईला हवाले करून म्हणाला, पहा तुझा मुलगा जिवंत आहे. आमेन. ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले. हालेलुया. बघा, ती स्त्री एलियास म्हणाली, आपल्या तोंडून सत्य वचन देवाचं नाही, आपण देवाचा माणूस आहे हे मला आता कळून आलं. हालेलुया. केवळ तिने कधी विश्वास ठेवला, ज्यावेळेस तिचा मुलगा ओप झाला होता आणि एलिया त्या मुलाला घेऊन वरती गेला होता प्रार्थनेसाठी आणि तो मांडीवरून परत खाली आणला आणि तिचा मुलगा जिवंत झाला असं एलियाने तिला तिच्या आईस सांगितलं. मुलाचं आई सांगितलं की तुझा मुलगा जिवंत आहे. तेव्हा त्या स्त्रीने एलियास म्हटले, त्या स्त्रीने इलियास म्हटले, काय सांगितलं? आपण माणूस आहात, आपण देवाचा माणूस आहात, आपण देवाचे माणूस आहात, म्हणजे परमेश्वराचे माणूस आहात. हे सत्य वचन तोंडून निघते मला आता करते. हालेलुया. तुझ्या मुखातून सत्य वचन निघत आहे हे मला आता कळते, समजते. तिने विश्वास केव्हा ठेवला? ज्यावेळी तिचा मुलगा मरणातून जीव उठला ना, तेव्हा तिने विश्वास धरला. आपल्यामध्ये काय करतात? विश्वास सोडून देतात. हालेलुया. आपल्याला काय केलं पाहिजे? विश्वास धरला पाहिजे. हे होत राहील. हे तर आयुष्य 60 वर्षाचं आहे, त्याच्या आधीचा पण आहे. देवाला माहिती आहे, देवा काय सर्व देणारा पण तोच, घेणारा पण तोच, पण आता पण घडणारा पण तोच. हालेलुया. 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 म्हणून बाबांनो, चिंता कसलीच करायची नाही. परमेश्वर म्हणतो, वचनाने सांगतो, वचन फक्त तेच निघते की चिंता कसली करू नका. मी तुमचा बाप आहे, मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुम्हाला चालवणार आहे, मी तुम्हाला घडवणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून भावांनो, आज त्या एलियाने त्या मुलाला मांडीवरून खाली उतरवलं आणि आईच्या हवाला केलं. तेव्हा ती स्त्री म्हणाली, एलिया तू खरोखर देवाचा माणूस आहे. आता मला तुझे मुखातून निघणारं वचन करते की तू देवाचाच माणूस आहे. हालेलुया. हालेलुया. बाबांनो, जिथे देवाचा दास असतो तिथे परमेश्वर असतो, बरोबर? हालेलुया. आपला दास असणे आपला गरजेचं आहे का नाही? हालेलुया. दास असेल आपल्याला शिक्षण भेटल, कारण की परमेश्वराला आपण पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? त्याचे तेजस्वी, तिचे रोशनी कितीतरी चमकले आहे, त्याचे कितीतरी तेजस्वी आहे. आणि जर परमेश्वराच्या शरीरात येऊ शकत नाही, आता का सध्या येऊ शकत नाही, तर शेवटच्या दिवशी येणार. आता सध्या येऊ शकत नाही, तर शेवटच्या दिवशी येणार. नाही काही काय तो दृष्टीत पडेल, बरोबर ना? सध्या पण बोलू शकतो काय त्याची दृष्टी, पण जो विश्वास आहे ते. पण बाबाने जो दासाला त्याने निवडला आहे, दासाला काम सोपलं आहे, म्हणून त्याचा देव ऐका सांगतो. कारण की जो दास सांगत नाही तर मी सांगतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून सर्वांनी त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू आमच्या जिवंत परमेश्वर आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये जिवंत आहे. विश्वास करत आहे का? प्रभू आमचे जिवंत परमेश्वर आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये जिवंत आहे. कारण की आम्हाला बोलवणारा, घडवणारा, चालवणारा कोण आहे? प्रभू येशू आहे. हालेलुया. आपल्यामध्ये सर्दी झाली, खोकला झाला, बरं करणारा. आपल्याला डोका दुखत असेल, पाय दुखत असेल किंवा पोटाची बिमारी असेल, बरं करणारा. हालेलुया. भावनीनो, नाही तर तुम्ही सांगितलं डॉक्टर सारा आम्हाला डॉक्टर ऑपरेशन करा, पण डॉक्टरला पण बुद्धी देणारा तोच आहे. डॉक्टरला माहित नाही ती कसं कातर चढवायची. हालेलुया. त्याला पण बुद्धीने येशू ख्रिस्त आणि परमेश्वराने भरून काढलाय, म्हणजे डॉक्टर सर्जरी करत आहे, बरोबर ना? हालेलुया. हालेलुया. सर्व गोष्टी परमेश्वर करतो, आपल्याला काय करता येत नाही. आपल्याला करता येतो, आपण आज कुठे असतो, बरोबर ना? आज उडान बनणारा विमान, याला बुद्धी देणारा कोण आहे? प्रभू ख्रिस्त येशू. हालेलुया. जो आग झटकत आहे, याला पण दिमाग देणारा कोण आहे? ते इंजिनियर प्रभू येशू. हर एक गोष्टी हर एक इंजिनचे मशनी बनवतात, त्याला पण बुद्धी देणारा कोण आहे?
तोच आहे. तर आज परमेश्वर अधिक आहे, तर आपण त्याच्याहून अधिक जाऊ शकत नाही. आपण त्याच्या बरोबर चालला पाहिजे. हालेलुया. की त्याला माहित आहे आपल्यामध्ये काय बिघडलं आहे, काय बंद पडलं आहे, त्याला माहित आहे. आपण त्याच्याकडे पाहत नाही. हालेलुया. आपण ना ते एक शॉर्ट सर्किट काय माझं हारलेलं आहे, काय माझं भासला आहे आपण पाहतो. बरोबर. मला माझी गाडी काही येईल, माझे बंगला काही होईल, माझा नवरी काही येईल. हालेलुया. आपली चिंता ही असेल. मुलीचा मला नवरा काही मिळेल ही चिंता. असं नाही वाटलं की मला देव माझं काही भेटणार, मला आशीर्वाद काही भरून काढणार, हे तुम्ही कधी विचारित केला? हालेलुया. बरोबर ना. ह्याचा विचार करा की मला जिवंत वचन माझ्यामध्ये काय येणार आहे आणि ते वचन मी कधी घेऊन चालणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की भाऊ ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा वचन आपल्यामध्ये येते त्यावेळेस आपण लोकांना ते वचन सांगायला जातो, तेव्हा आपण परमेश्वर अधिक आपल्या आशीर्वादाने भरून काढतो. हालेलुया. कारण की आज आपल्याला त्या येशू ख्रिस्ताची आणि प्रभू येशूच्या वचनाची गरज आहे. कसली गरज आहे? हालेलुया. आज ते सोडले, गावे सोडून दिली आणि परमेश्वराच्या दासाचं ऐकलं की दासाने सांगितलं काय की तुला राजा घोषित केलेला परमेश्वर, तुला राजा घोषित केलेला परमेश्वराने आज ये तू ठेवून घेते का मी तुझ्याचा अभिषेक करत आहे आणि परमेश्वर त्याचा अभिषेक तुझ्यावर होत आहे आणि तुला राजवट देत आहे. आज त्याने ऐकलं म्हणून परमेश्वराने तुला राजा असं बनवलं. तर आज आपण मंदिरात येऊन आपली जी चिंता आहे, आपली समस्या आहे, तर आपले काहीतरी अलग मागत आहे, तर परमेश्वराची काहीतरी अलग योजना आहे की मला तुझ्या बरोबर घ्यायचं, मला माझ्या बरोबर घ्यायचं आहे. हालेलुया. तुला माहित आहे तू गाडीत म्हणला मला तुला गाडीत फिरायचं आहे की माझ्या बरोबर यायचं आहे? येशू सांग काय सांगणार? तुम्ही काय सांगणार? येशू बरोबर जायचं. मला सुकल लोक पाहिजे. आज मला ती जागा पाहिजे. दुनियामध्ये तर पाहिलं दुनियामध्ये काय घडत आहे. दुनियामध्ये भांडणं होत आहेत, लढाया होत आहेत, मारामारी होत आहे, चार चुकलं निंदा चेष्टा होत आहेत आणि आरोप लावत आहेत जबरदस्तीने. मला याच्यामध्ये राहायचं नाही. तर आज देवाने काहीतरी अलग दुनिया बनवली आहे कुठं? स्वर्गामध्ये. आज मला ते पाहायचं, मला त्याच्यामध्ये राहायचं. आमेन. हालेलुया. 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 आज आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? प्रभू येशूच्या. आज आपण प्रभू येशू मध्ये विश्वास केला तर मोठ्या मोठ्या वचनाद्वारे आपल्या गोष्टी ऐकायला भेटतील की आपल्यामध्ये काय कमीपणा आहे ह्याच्यामध्ये उत्तर भेटेल. हालेलुया. हालेलुया. देवाकडे येईल का नाही? हालेलुया. त्याचं उत्तर भेटत नसेल तर सांगायचं की हे प्रभू परमेश्वर मला उत्तर भेटत नाही, रविवारच्या दिवशी जाताना मला उत्तर भेटलंच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. भेटलं का नाही? प्रत्येकाला भेटल. देणारा परमेश्वर आहे, घेणारा परमेश्वर आहे, आपलं जीवन देणारा परमेश्वरच आहे. आज आपण हर्ष मनात राहायचा, आनंदात राहायचा. आपल्याला हरेकाला एक गेला तर 10 दे. तुम्हाला माहित का? तुम्हाला माहिती का युरोपची संपत्ती किती होती? युरोपची संपत्ती किती? तर लाखो इतकी संपत्ती होती. लाखो इतकी त्याची संपत्ती होती. एक दिवस युरोपची अशी परीक्षा झाली की त्याची 10ची 10 पोरा मरून गेली एका दिवसात. त्याचा सर्व परिवार नष्ट होऊन गेला एका दिवशी. त्याचा इतका मोठा माळा होता, माडी, ती माळी कोसळून गेली. त्याचे कितीतरी शेत होता, ते शेत बस म्हणून हेकावून घेतलं. त्याची मेंढर, गाय, बैल सर्व काही होता, सर्व हेकावून घेतलं. सगळं त्याची युरोपची बायको सुद्धा त्याला सोडून गेली. युरोप एकटा असा राहिला. इतकी त्याची परीक्षा इतकी गंभीर परीक्षा झाली की दुनियामध्ये कोणाची जशी परीक्षा झाली नसेल तशी त्याची परीक्षा झाली. सर्व त्याच्या हेकावून घेऊन गेला. आज हे विक्टोरियाला. मग त्याच्या दुसऱ्यांदा अशी परीक्षा आली की त्याच्या अंग मास सडलेल्यासारखं झालं, एकदम सोडून सारखे गेलं. फक्त त्याचा जीवच निघाला नाही. हालेलुया. तोपर्यंत त्याने प्रार्थना असा करला की देणारा पण परमेश्वर आहे, घेणारा पण परमेश्वर आहे, मला तोच देईल, तोच मला बघेल. तेव्हा एक दिवशी परत युरोपची बायको येऊन म्हणाली
सांगून ना मरून का नाही येतो? परमेश्वर दे सर आपण मरून जा. परमेश्वर दे शिवाय मरून जा. काय कामाला तू हे करतो आहेस? देश परमेश्वरला सर आता मरून जा. तेव्हा त्या युवकने स्त्रीला काय म्हटलं असेल? तेव्हा त्या युवकने स्त्रीला काय म्हटलं असेल? ह्या स्त्रिया असंच तुम्ही, कारण की मला बनवणारा मला घडवणारा तोच आहे. हालेलुया. मला जीवन देणारा पण तोच आहे. मी कोण एवढा मोठा आला की परमेश्वराला मी उत्तर आपले प्रश्न करेन? बरोबर. मी किती मोठा माणूस आला की परमेश्वराला शिवगाने आरोप लावून मी त्याच्या समोर काहीच नाही. हे परमेश्वर मध्ये मध्ये वाद चुका होत असते, मला क्षमा कर. हालेलुया. हालेलुया. मग भावना त्याच्यानंतर त्याचे तिघ मित्र आले, ते सहाय्य करण्यासाठी आले की त्याचे दोष काढण्यासाठी आले. मग त्या तिघा मित्रांनी तुझं काहीतरी चुकलं असेल म्हणून तुझा परिवार गेला, तुझ्या सर्व संपत्ती गेली, तुझे गाय बैल सर्व गाढव ऊन ते सर्व काय केला म्हणून तुझ्या इतकी मोठी गंभीर परीक्षा. योग म्हणायचा माझं काही चूक होते नाही, पण काहीतरी देवाची योजना असेल, देवाची काहीतरी मोठी योजना असेल म्हणून तसं झालं. हालेलुया. देवाची काहीतरी मोठी योजना असेल म्हणून तसं झालं, पण ते ऐकत नाही, मानत नाही. तुझी चूक झाली असेल, तुझ्या पापामुळे तुला असं आलं. बाबांनी काय काय पापामुळे काय काय पापामुळे तसं होत नाही. जो निष्पाप असतो त्याची तसं होत नाही, तशी त्याची परीक्षा होते. काहीतरी देवाकडे योजना असते, योजनेनुसार तसं होते. हालेलुया. आणि चौथा एक तास आला, तो लहान होता. लहान असताना त्याने मोठ्या गोष्टी सांगितल्या की योगच्या काही चुका झाल्या नाही, ही तर परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराची करुणा आहे. हालेलुया. हालेलुया. बघा त्या घटकेस आकाश बादल झाकून गेलं आणि गाजर विजवायला लागला. त्या परमेश्वर आवाजाने बोलला, हे योग आकाशाकडे पहा. तू माझा किती मोठा विश्वास केला आहेस. तू माझ्या आज्ञा पाळणारा व्यक्ती आहेस. तू ग्रहण छान गोष्ट करणारा व्यक्ती आहेस. मी तुला 10 पटीने अधिक देणार आहे. जिथे तुझे 5 गेले तर 10 देणार आहे, जिथे 500 गेले तर 1000 देणार आहे, 3000 गेले तर 6000 देणार आहे, 7000 गेले तर 14000 देणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्या योबाला भावनेनो त्याच्या 10 परत गेलो की त्याला परत भेटली. हालेलुया. त्याला परत भेटली. त्याला 7 मुलगे झाल्या आणि 3 मुली झाल्या. खूप सुंदर. त्याला तितकं त्याची शेती गेली होती, त्याच्या दुप्पट त्याला शेती भेटली. हालेलुया. त्याचे गाय बैल मेंढर सर्व काय गेलं होतं, दास गेलं होतं. दास त्याचे 100 दास असेल, त्याला 200 दास भेटले. कामगार घरी आज त्याच्या गाव शेजारी त्याला सोडून गेलं होतं, ते त्याच्या दुप्पट आलं. हालेलुया. ते याच्यामध्ये काहीच मला शिकायला भेटते की याच्यामध्ये आपला विश्वास पाहिजे. विश्वास, पैसा पाहिजेत नाही. काय पाहिजे? या येशू ख्रिस्तामध्ये आपला विश्वास पाहिजे. विश्वास आता ते हरवायचा नाही. हालेलुया. पैसा धन दौलत हे चोरीला जाते, तर आपलं ज्ञान चोरलं जात नाही. या लक्षात ठेवा, आपलं ज्ञान चोरीला जात नाही. या धर्तीमध्ये सर्व गोष्टी पास चोरल्या जातील, पण तुमच्या मनातल्या गोष्टी चोरल्या जात नाही. म्हणून तुमचा मन विश्वास मात्र मोठा केला पाहिजे. तो विश्वास तुम्हाला देवापर्यंत पोहोचवेल. बोला हालेलुया. हालेलुया. हालेलुया.